नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वाद आणि स्टाईलमध्ये स्वागत करते. तर बघा, दिवाळीमध्ये बऱ्याच जणांचे फराळ सुरू झाले असेल, तर आज ना मी मैदा आणि मुगाच्या डाळीपासून चकली बनवणार आहे. तर इथे साधारण 2 वाटी इतका मैदा घेतला आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली. आता मैदा जो आहे ना, तो कॉटनच्या कपड्यामध्ये घालून त्याची पोटली तयार करून घेतली आणि मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतली. आता दोन्ही डबे कुकरला लावून 3 शिट्ट्या देऊन घेतल्यात. आता जी मुगाची डाळ होती ना, ती पुरणाच्या चाळणीने चांगली मऊसूत अशी वाटून घेतली. आता आपली डाळ थंड होते तोपर्यंत इकडे कुकरचा दुसरा डब्बा आहे ना, तो काढून घेतला. आता हा मैदा गार झाला की मुसळीच्या साहाय्याने याच्या गाठी गुठळ्या फोडून घेतल्या. आता हा मैदा पुन्हा मी पिठाच्या चाळणीने चांगला चाळून घेतला. आता परातीमध्ये घालून झालं की त्यात तीळ, धना जिऱ्याची पूड, थोडीशी लाल तिखट, थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद घालून घेतली. चवीनुसार मीठ आणि हातावर थोड्याशा ओवा चुरून घातल्यात. आता सगळे जिन्नस एकत्र करून झाले की जी मी शिजवलेली मुगाची डाळ होती ना, ती थोडी थोडी घालून चांगला मैदा मळून घेतला. जर तुम्हाला वाटलं की थोडीशी डाळ कमी पडली तर तुम्ही थोडासा गरम पाण्याचा हात लावून मैदा चांगला भिजवून घेऊ शकता. आता माझ्याकडे हा स्टीलचा सोऱ्या आहे, तर या सोऱ्यामध्ये मी पीठ चांगलं दाबून असं भरून घेतलं. आता इथं कटर बोर्डवर मी छोट्या छोट्या अशा चकल्या तयार करून घेते. तुम्ही हवं तर बटर पेपर किंवा डिशवरती सुद्धा चकल्या तयार करून घेऊ शकता. इथं मी सगळ्या चकल्या तयार करून घेतल्यात. आता इकडे कढईमध्ये आपलं तेल तापले की 2-2 चकल्या घालून चकल्या तळून घेतल्यात. अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या चकल्या तयार होतात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.